हाय, नमस्कार. माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संतोषी फॅशन मराठी. चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सर्वांचं स्वागत आहे परत एकदा. तर आजचा दिवस सुखाचा आणि समाधानीचा, भरभराटीचा जावं हेच देवाचरणी प्रार्थना सर्वांचा. तर असंच हसत खेळत जावं. तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की जे 5 ब्लाऊज मी कटिंग करून घेतलेले ते मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले ना, तर ते कसे शिवले ती मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. तर नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ कुठं स्किप नका करू आणि ब्लाऊज कसे वाटले ते पण नक्की सांगा, कारण शिवते वेळेस मी काय स्टिचिंगचे व्हिडिओ केलेले नाही आहे. तर मी आता जसं शिवल्यात ना, कारण त्यांनी मला अर्जंट शिवायला सांगितलं होतं, तर त्यांनी घ्यायला आलेच नाहीत. त्याच्यामुळं मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर नक्कीच बघा. आणि कुठला ब्लाऊज जास्त काही डिझाईन वगैरे शिवलेला नाही आहे, कारण जरा वयस्कर महिलांचं आहे. त्यांनी तुमच्या हिशोबात जसं योग्य वाटेल तसं शिवा म्हणून सांगितलं होतं, तर मी त्याच पद्धतीत शिवलं आहे. तर कसे वाटले तर नक्कीच तुम्ही बघा आणि मला सांगा. चला तर मग बघूया आपण ब्लाऊज कसे झाले. ज्यांनी कोणी ताई नवीन चॅनलवरती आहेत ना, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्कीच करा. तर चला तर मग बघूया. बघा, मी दाखवते तुम्हाला कसे ब्लाऊज शिवलेत ते. तर नक्कीच बघा सगळे. तर इथं मी घेतले बघा, 1 2 3 4 5 6 ब्लाऊज घेतले. तर बघूया कसे कसे डिझाईन, कसं साधी सिंपल कसे आहेत ते आपण बघूया. तर मी दाखवते एक एक करून. हे ठेवून देते मी साईडला. तर हे बघा, हे गोल्डन कलर आहे, बघू शकताय. आणि मी ह्याचा असा गळा काढलेला आहे, खूप छान. आणि अशी लेस लावली मी इथं, आणि थोडासा पंचकोनी आकार गळा घेतलाय. आणि ह्याची स्लीव्ज बघू शकता तुम्ही, शॉर्ट स्लीव्ज आहेत अशा पद्धती. 32 साईजचा ब्लाऊज आहे. त्याची कटोरी बघूया. तर हे बघा कटोरी कशी आलेली आहे बघा, फिनिशिंग सहित एकदम. त्याला काच बटन पण केलेला आहे. तर हा एक झाला. साधा सिंपलच एकदम मस्त छान वाटतात. डिझाईन वगैरे करून जास्त आता डिझाईनचं ट्रेंड नाही चालत आहे. तर मी दाखवते आता 2 नंबरचा. तर हे 2 एकच ताईंचे आहेत हे 2. तर त्यांना द्यायचं आहे, अर्जंट आता उद्या घेऊन जाणार आहेत त्याने. तर हे बघूया कसं आहे. तर हे आहे पानगळा. हे बघा पानगळा आहे, हे बघा अशा पद्धतीत मस्त. आणि हे पण साडीमधलंच आहे, काठापदराच्या साडीतलं आहे. आणि असे शॉर्ट स्लीव्ज आहेत. असा मी पानगळा आकार काढलेला आहे. आणि इथं हे पण कटोरीच आहे, ह्याला पण काच बटन केलेला आहे. त्याची फिनिशिंग बघा, गोल गळा बघा एकदम मस्त. तर हे ठेवून देऊया. एकाच ताईंच्या इथं. आणि अशी लेस लावली मी गळ्याला, पानगळा काढले आणि गळ्याला अशा पद्धतीची छोटीशी लेस लावून घेतली. तर हे ठेवून देते साईडला. तर हे बघा, हे डेलिव्हरच्या साडीमधला एकदम साध्या सिंपलमधल्या अशा छोटीशी बॉर्डर आहे याला. तर ह्याचा गळा कसा काढले ते दाखवतो तुम्हाला. त्याने सांगितलं होतं छोटीशी डिझाईन वगैरे काढा, तर मी अशा पद्धतीची डिझाईन काढलेली. आणि हे 34 साईजचा ब्लाऊज आहे, 4 टच छोटे स्लीव्ज आहेत. अशा पद्धतीचे हे जे ह्याची बॉर्डर होती ना, त्याच्यापासून मी इथे एक पॅच बनवून लावला आणि असं लेस लावली. आणि याला नॉट आणि असे लटकन बनवले कपड्याचे. तर ह्याची डिझाईन कशी वाटली ते सांगा. तर हे 4 टच ब्लाऊज आहे, हे बघा.
फोर्टच आहे हे. तर हे फोर्टच ना, ह्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, अजून काय अपलोड केलेला नाही आहे, लवकरच करणार आहे की फोर्टच कसं स्टिच करायचं त्याचं मी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, पर वेळ नाही भेटला मला अपलोड करण्यासाठी, सॉरी. तर हे फोर्टचा ब्लाऊज आहे अशा पद्धतीचा. हे ठेवून देऊया आपण साईडला. आता 3 नंबरचा घेऊया. हे बघा 3 नंबरचा. 3 नंबरचा हे एकाच ताईचे आहेत. हे दोन, ते दोन एका ताईंचे होते आणि हे दोन एका ताईंचे आहेत, बघू शकताय. तर हे दाखवते हे सगळा मी कसा काढलेला आहे. तर हे बघा अशा पद्धतीत छोटीशी, त्यांनी सांगितलं होतं की नॉर्मल थोडीशी डिझाईन काहीतरी करा. तर हे माझं डोकं चालवून मी अशा पद्धतीत थोडीशी डिझाईन काढलेली. कशी वाटली डिझाईन? हे जो थोडीशी लेस उरली होती ना, साडीमधलंच ब्लाऊज आहे हे, आणि मी हाताला लावून थोडासा उरली होती, तर त्याचं मी इथं हे बनवले डिझाईन, असं पंचकोनी गळा काढून. आणि हे पण एकाच ताईंचा ब्लाऊज आहे आणि हे पण फोर्टाचाच ब्लाऊज आहे. फोर्टाचाच ब्लाऊज आहे. आता ह्याला अजून काज बटन केलेला नाही आहे. आणि पुढचा गळा पण बघू शकताय. आणि अशी नॉट लावली आणि त्याचेच लटकन बनवले. आणि हे शॉर्ट स्लीव्ज अशा पद्धतीचे. हे दोन एकाच ताईंचे आहेत. तर हे चौथा ब्लाऊज आपला बघून झालेला आहे. आता 5 नंबरचा दाखवते मी. तर हे बघा 5 नंबरचा ब्लाऊज कसा आलेला आहे बघा. हे एका ताईंचा आहे, दुसऱ्या ताईंचा आहे, त्यांचा नाही आहे. ह्याच्यासोबत एक आला होता अर्जंट, ते दिला मी त्यांना. आणि हे डिझाईन शिवायचा होता थोडा, तर हे ठेवून घेतला मी. तर हे बघा ह्या अशा पद्धतीची मी इथं स्लीव्जला डिझाईन बनवले, बघू शकता. असं त्यांनी असं सांगितलं होतं खिडक्यांचं असं कप्पे बनवायला, तर मी अशा पद्धतीत हे बनवलेलं आहे. आणि जे इथं साडीमधल्या बॉर्डरला इथं लेस आलेली होती हे, तर हे बघा. तर मी हे गळ्याला लावले आणि इथं छोटीशी काढून ही लावली, आणि इथली काढून मी इथं गळ्याला यूज केलेला आहे. तर दोन्ही साईडचे स्लीव्ज बघू शकता तुम्ही, लॉंग स्लीव्ज आहेत आणि अशी डिझाईन काढलेली. खूप छान आणि मस्त त्यांना ब्लाऊज आवडलेला आहे. तर हे पण फोर्टचंच आहे. हे बघा फोर्टच ब्लाऊज आहे. विदाऊट क्रॉसपट्टी आहे याचं. याला क्रॉसपट्टी लावली नाही मी, विदाऊट क्रॉसपट्टीवाला आहे. आणि ह्याला अशी नॉट लावली मी गोल्डन कलरचीच, आणि हे त्याला असे लटकन बनवले. जो मेन फॅब्रिकचा जो कपडा उरला होता ना, मी त्याच्यातूनच असे लटकन बनवले. तर हे डिझाईन कशी वाटली तुम्हाला नक्कीच मला सांगा, आणि ब्लाऊज पण कसा वाटला नक्कीच सांगा मला. तर हे एका ताईंचं आहे, तर ते घ्यायला येतील, म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया म्हणून मी दाखवते. तर हे किती झाले? 1 2 3 4, हे 5वा ब्लाऊज आहे. 5 ब्लाऊज झाले. आता हे 6वा ब्लाऊज. 6वा ब्लाऊज आहे. हे ब्लॅक कलरचा आहे, कॉटनची पीस आहे हे. आणि त्यांनी सांगितलं होतं मला अर्जंट देण्यासाठी, पण त्यांना टाईम नव्हता अजिबातच. मी फक्त बटणं लावायची बाकी ठेवले होते, तर बटणं लावण्यासाठी मी हातात घेतलेच होते. 2च बटणं बाकी होते, तरी त्यांना अर्जंट जायचं होतं, तर ते गेल्या. तर ही अशी नॉट लावली आणि अशी लटकन बनवली, आणि गळ्याला अशी बॉर्डर आहे म्हणून मी अशा पद्धतीची नाजूक गळ्याला लेस लावली. तर हे आहे 34 साईजचा ब्लाऊज अशा पद्धतीचं, आणि अस्तर लावले ह्याला. आणि हा आहे कटोरी. हे बघा 2च बटणं बाकी होते लावायचे, तर ते निघाल्या होत्या, तर गेल्या तशाच ठेवून म्हणलं राहू द्या, आल्याच्या नंतर मी घेईन. तर ह्या अशा पद्धतीचे माझे ब्लाऊज
तयार झालेले आहेत. आता ती घेऊन जातील ना एक 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 करून, म्हणून मी चला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया. तर कसे वाटले ब्लाऊज मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ पण कसा वाटला नक्की सांगा. आणि ज्यांनी कोणी नवीन चॅनलवरती असतील त्यांनी ताई सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन नवीन छोटीशी साध्या सोप्या पद्धतीत डिझाईन बघण्यासाठी सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.